जसा अचानक येणारा वाऱ्याचा झोका क्षणात येतो आणि क्षणात निघून देखील जातो, अगदी तसाच काहीसा प्रकार सध्या कांद्याच्या दरांबाबत घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली, कांद्याचे दर वाढले आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं का होईना हसू आलं. परंतु हसू उमटलं नव्हतंच, तेच पुन्हा बातमी आली, दर घसरले. मंडळी, अखेर हा खेळ किती दिवस चालणार? शेतकऱ्यांना कांद्यासाठी सुरक्षितता मिळणार की कायम अशाच आशेवर जगत राहावं लागणार? नक्की सध्याची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आजच्या कांदा पीक विषयक व्हिडिओच्या माध्यमामधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण कांदा पीक विषयक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्रातील लासलगाव देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ, जिथे दर ठरतात आणि दिशा देखील ठरवली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून याच लासलगावमध्ये कांद्याचे भाव अत्यंत खालच्या पातळीवर आलेले पाहायला मिळत आहेत. मागील 15 दिवसांचा विचार केला तर कांद्याचे दर सरासरी 800 ते 1000 रुपयांनी घसरलेले दिसतात. आणि हा आकडा फक्त आकडा नाही मंडळी, हा शेतकऱ्याच्या मेहनतीचा, घामाचा आणि खर्चाचा थेट तोटा आहे. याचं कारण नक्की आहे तरी काय, सांगते. पहिलं मोठं कारण म्हणजे बाजारात वाढलेली आवक. सध्या उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. आवक वाढली की दरांवर दबाव येतो, हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे निर्यातीवरील अडथळे. बांगलादेशात आयात शुल्कावरून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे. आणि तिसरं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा. अरब देशांच्या बाजारपेठांमध्ये सध्या चीन आणि पाकिस्तानचा कांदा स्वस्त दरात उपलब्ध आहे. याचा परिणाम म्हणजे भारतीय कांद्याची मागणी कमी होत आहे. आणि मंडळी, या सगळ्या घडामोडींचा परिणाम आहे तरी काय, तर सांगते. तर फटका फक्त उन्हाळ कांद्यालाच नाही तर येत्या लाल कांद्याला देखील बसण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. म्हणजेच आजचा तोटा उद्याचं संकट नक्कीच बनू शकतो. आज शेतकरी एकच प्रश्न विचारतोय, आम्ही उत्पादन करायचं, खर्च करायचा, मेहनत घ्यायची आणि दर कोसळली की सगळा वाढणारा खर्चाचा डोंगर आमच्या माथी. यासाठीच शेतकऱ्यांनी आता एकत्र आवाज उठवायला सुरुवात केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे एकच मागणी आहे, कांदा निर्यात तातडीने वाढवावी. फक्त बांगलादेश नाही तर इतर देशांशीही नवीन निर्यात करार करावेत. बाजार स्थिर राहील अशी ठोस निर्यात व साठवणूक धोरणे आखणं गरजेचं आहे. मंडळी, कांदा हे केवळ पीक नाही, तो महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कांद्याच्या दरामध्ये स्थैर्य नसेल तर शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य कसं येणार? आज गरज आहे भावनेने नाही तर धोरणाने निर्णय घेण्याची, तात्पुरत्या उपायांपेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करण्याची. शेतकरी सक्षम आहे, मेहनती आहे, उत्पादन करण्यात तो कधीच कमी पडलेला नाही. पण बाजार आणि धोरण यांचा योग्य आधार मिळाला तरच शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित होईल. तर मंडळी, आपण या विषयावर सतत लक्ष तर ठेवणारच आहोत. कांद्याच्या दरांमध्ये होणारा प्रत्येक बदल, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पालवी अॅग्रिको नक्की करेल. प्रत्येक अपडेटसाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.